नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात पाहू शकता। बघा झडपी भरतीची पद या ठिकाणी कमी होत आहेत, त्या संदर्भाचं एक पत्र आलेलं आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा झडपीच्या संदर्भातचं काय या ठिकाणी नवीन माहिती आलेली ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत। पाहू शकता बघा, आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या ठिकाणी दिनांक आहे 3/7/2024 प्रति अवर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य 7 गोते रुग्णालय संकुल 10वा मजला मंत्रालय मुंबई। विषय आहे बघा, ग्रामविकास विभाग व इतर विभागांमार्फत सुरू असलेली आरोग्य विभागाशी संबंधित नियमित पदांच्या भरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांकरिता 30% जागा राखीव ठेवण्याबाबत। बघा आता जर आपण पाहिलं तर आरोग्य विभागाची या ठिकाणी ग्रामविकास विभागाची देखील भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा DMERची देखील भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। तर बघा हे काय म्हटलेले त्यांनी, इतर विभागांमध्ये सुद्धा म्हणजेच बघा ग्रामविकास विभाग व इतर विभागांमध्ये सुरू असलेली जी काय आरोग्य विभागाशी संबंधित पद आहेत, नियमित पदं, तर त्या नियमित पदांच्या भरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांकरता 30% जागा राखीव ठेवण्याबाबतचं परिपत्रक आहे, विषय या ठिकाणी देण्यात आला आहे। संपूर्ण जर माहिती आपण या ठिकाणी पाहिली तर बघा, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये या कार्यालयास प्राप्त झाले सदरील पत्रात नमूद केल्यानुसार संदर्भ क्रमांक 2च्या शासन निर्णयानुसार राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी स्वरूपात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्य विभागाच्या नियमित पदांवर समायोजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि त्यामध्ये बघा मी तुम्हाला अगोदरच त्या ठिकाणी त्या जो काही GR होता तो देखील मी तुम्हाला सांगितलेला होता। त्यानंतर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, राज्यात सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग व इतर विभागातील आरोग्याशी संबंधित पदांची पदभरती प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी 30% जागा राखीव ठेवून उर्वरित 60% जागा भरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच याबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या सदरबाबतचे आदेश संबंधित जिल्ह्याच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 16/6/2024 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत जिल्हास्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून संदर्भाधीन पत्रात नमूद केल्यानुसार सदर बाब सर्व संबंधित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सद्यस्थितीत सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग व इतर विभागातील आरोग्याशी संबंधित पदभरती प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांसाठी 30% जागा राखीव ठेवण्याबाबत शासन स्तरावरून सर्व संबंधितांना कळवण्याबाबतच्या पुढील कारवाईकरिता संदर्भ क्रमांक 1चे निवेदन शासनास सादर करण्यात येत आहे। तर बघा ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे, आता जर आपण पाहिलं तर 16 जून 2024 रोजी घेण्यात आलेल्या ज्या काही लेखी परीक्षा आहेत, निवड झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याच्या जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे। तर त्या प्रक्रिया सुरू असताना देखील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना स्थितीत सुरू असलेल्या ज्या काही ग्रामविकास विभाग व इतर विभागातील ज्या काही आरोग्याशी संबंधित पदभरती आहे, तर त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांसाठी 30% जागा राखीव ठेवण्याबाबत शासन स्तरावरून सर्व संबंधितांना कळवण्याबाबतच्या पुढील कारवाईकरता संदर्भ क्रमांक 1चे निवेदन शासनास सादर करण्यात येत आहे। तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने जर झालं तर 30% जागा या ठिकाणी NHMच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवल्या जातील आणि त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी कमी होऊ शकतात। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। या ठिकाणी पाहू शकता बघा, सुषमा बोरकर सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या सहीनिशी हे पत्र या ठिकाणी काढण्यात आले आहे। अपेक्षा आहे तुम्हाला या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।